नमस्कार. आपण पाहत आहोत थिंक अँड ग्रो रिच या पुस्तकाचे प्रकरण क्रमांक 16वे. हे या प्रकरणाचे शेवटचे प्रकरण आहे. सैतानाचा कारखाना. आधीच्या प्रकरणात सांगितलेल्या 6 भयाखेरीज आणखीन एक सैतानी तत्त्व असते जे माणसाचा छळ करीत असते. त्या तत्त्वाची माती अपयशाला पोषक ठरते. त्याच्यात पेरलेल्या अपयशाच्या बीजांना भरघोस पीक येते, पण ते इतके सूक्ष्म आणि कपटी आहे की ते तुमच्यात दडले आहे याचा तुम्हाला गंधही येत नाही. या दुष्ट तत्त्वाला भयाच्या एखाद्या प्रकारात टाकता येणार नाही, पण ते या 6 प्रकारच्या भयापेक्षाही जास्त खोलवर रुजलेले असते आणि या सगळ्या भयांपेक्षा अधिक घातक असते. या तत्त्वाला एखादे नाव द्यायचे झाले तर त्याला नकारात्मक प्रभावाविषयी संवेदनशीलता किंवा ग्रहणशीलता असे म्हणता येईल. अमाप संपत्ती गोळा करणारे लोक नेहमीच या दुष्टापासून स्वतःचा बचाव करतात. दारिद्र्याच्या दलदलीत रुतलेले लोक मात्र तसे करीत नाहीत. ज्यांना जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे आहे त्यांनी या सैतानाचा प्रतिकार करायलाच हवा. जर तुम्ही वारेमाप संपत्ती जमवण्याच्या हेतूने हे पुस्तक वाचत असाल तर तुम्हाला आधी काळजीपूर्वक हे ठरवावे लागेल की तुम्ही नकारात्मक प्रभावांबाबत ग्रहणशीलता आहात की नाही. जर तुम्ही आत्मविश्लेषण करण्याकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही तुमचे इच्छित ध्येय प्राप्त करण्याचा तुमचा हक्क गमावून बसाल. शोध घेत आत्मपरीक्षण करा. अशा आत्मपरीक्षणासाठी तयार केलेली प्रश्नांची यादी तुम्ही वाचाल तेव्हा त्याची उत्तरे अत्यंत कठोरपणे खरीखुरी देत आहात याची काळजी घ्या. हे करताना इतके सावधानीने करा असे समजा की जणू तुमची शिकार करण्यासाठी दडून बसलेल्या तुमच्या शत्रूला तुम्ही शोधात आहात आणि एखाद्या परिचित शत्रूशी जसे वागाल तसेच तुमच्या या दोषाला हाताळा. महामार्गावर लुटमार करणाऱ्या लुटारूंपासून तुम्ही स्वतःचे रक्षण सहज करू शकता, कारण तुमच्या हितासाठी सुसंघटित कायद्याचे सहकार्य उपलब्ध असते. पण या 7व्या मूलभूत सैतानावर ताबा मिळवणे खूप कठीण असते. तुम्ही त्याच्या अस्तित्वाबद्दल बेसावध असता तेव्हा तो तुमच्यावर हल्ला करतो. जेव्हा तुम्ही झोपेत असता किंवा जागे असता तेव्हाही तो तुमची शिकार करू शकतो. शिवाय त्याचे शस्त्रही न दिसणारे न स्पर्शणारे आहे. त्याच्या शस्त्रात फक्त मनाच्या स्थितीचा समावेश होतो. हा सैतान खूप धोकादायक आहे, कारण तो शक्य तितक्या मानवी अनुभवांच्या रूपात हल्ला चढवतो. कधी एखाद्या नातलगाने हेतुपूर्वक उच्चारलेल्या शब्दांमधून तो तुमच्यात प्रवेश करतो, तर कधी तो मनातूनच उद्भवतो. माणसाच्या स्वतःच्या मानसिक दृष्टिकोनातून त्याचा जन्म होतो. जरी तो आपल्याला तात्काळ मारत नसला तरी तो कोणत्याही जहाल विषयाइतकाच जीवघेणा आहे. नकारात्मक प्रभावांपासून स्वतःचे रक्षण कसे करावे? नकारात्मक प्रभाव, मग ती तुमची स्वतःची निर्मिती असो वा तुमच्या भोवतालच्या लोकांकडून तुमच्यावर टाकण्यात येत असो, त्यापासून स्वतःचा बचाव करून घेण्यासाठी हे जाणून घ्या की तुमच्या इच्छाशक्ती आहे तिला सतत कार्य करायला लावून सकारात्मक प्रभावांबाबत प्रतिकारक शक्तीची एक प्रचंड व बलशाली भिंत तुमच्या मनात उभी करा. ही गोष्ट पण समजून घ्या की तुम्ही आणि प्रत्येक मानव स्वाभाविकपणेच अशा सगळ्या सूचनांबाबत आळशी, बेफिकीर आणि संवेदनशील ग्रहणशील असता, ज्या त्याच्या दुर्बलतांशी जुळणाऱ्या असतात. तुम्ही सगळ्या 6 मूलभूत भयांबाबतही मुळातच तसे संवेदनशील असता हेही समजून घ्या. या सगळ्या भयांचा प्रतिकार करणाऱ्या सवयी स्वतःला लावून घ्या. लक्षात घ्या की नकारात्मक प्रभाव सहसा तुमच्या अचेतन मनामार्फत कार्य करतात आणि म्हणून त्याचा शोध घेणे अवघड असते. या ना त्या प्रकारे तुमचा उत्साहभंग करून तुम्हाला हताश करणाऱ्या लोकांसाठी तुमच्या मनावर प्रवेश निषिद्धची पाटी लावा. त्यांच्यासाठी तुमच्या मनाची दारे घट्ट लावून घ्या. जे लोक तुम्हाला स्वतःसाठी विचार करायला आणि कार्य करायला प्रोत्साहित करतात त्यांच्या सहवासात राहा. इतरांच्या अपेक्षाभंग करायची आणि वृत्ती नसल्यामुळे त्यांच्याकडून अडचणींची अपेक्षा बाळगू नका.
इतर लोकांच्या नकारात्मक प्रभावाला आपल्या मनात प्रवेश देणे हा समस्त मानवजातीचा सर्वाधिक सर्वसामान्य दुबळेपणा असतो, यात वादच नाही. हा दुबळेपणा खूप हानिकारक असतो, कारण बहुसंख्य लोकांना हे कळतच नसते की त्यांना या दुर्बलतेने आपल्या जाळ्यात ओढले आहे. आणि ज्यांच्या हे लक्षात येते ते लोक ही सवय त्यांच्या दैनंदिन जीवनाचा हाताबाहेर गेलेला भाग बनत नाही, तोपर्यंत या दुर्बलतेला झटकून टाकण्याकडे दुर्लक्ष करतात किंवा तसे करण्यास नकार देतात. जे लोक स्वतःला ते खरे आहेत तसे पाहू इच्छितात त्यांच्या मदतीसाठी आम्ही पुढची प्रभावशाली प्रश्नावली तयार केली आहे. ती वाचा आणि तुमचे उत्तर मोठ्याने सांगा, म्हणजे तुम्हालाच तुमचा आवाज ऐकू येईल. त्यामुळे स्वतःच्या बाबतीत प्रामाणिक बनून खरी उत्तरे देण्यात मदत होईल. आत्मपरीक्षण प्रश्नावली चाचणी. तुम्ही वारंवार तुम्हाला सारखे बरे वाटत नसल्याची तक्रार करता का? करीत असलात तर त्याचे कारण काय आहे? थोडेसे काही बिघडले म्हणजे तुम्ही इतरांचे दोष शोधत असता. तुम्ही तुमच्या कामात वारंवार चुका करता का? असल्यास का? तुमच्या संभाषणात तुम्ही इतरांचे मन दुखावणारे, त्यांना वर्मी लागेल असे बोलता का? एखाद्यासह राहण्याचे तुम्ही हेतुपूर्वक टाळता का? असल्यास का? तुम्हाला वारंवार अपचनाचा त्रास होतो का? असल्यास काय कारण आहे? तुम्हाला तुमचे जीवन व्यर्थ, निरर्थक आणि भविष्य आशाहीन वाटते का? असल्यास का? तुम्हाला तुमचा व्यवसाय आवडतो का? असल्यास का? तुम्हाला नेहमी स्वतःची दया येते? असल्यास का? तुम्हाला मागे टाकणाऱ्यांचा तुम्हाला हेवा वाटतो का? तुम्ही कोणत्या गोष्टीचा विचार करण्यात जास्तीत जास्त वेळ घालवता? यशाच्या विचारात की अपयशाच्या? वाढत्या वयाबरोबर तुमच्या आत्मविश्वासात वाढ होत आहे की घट? झालेल्या चुकांपासून काहीतरी मूल्यवान धडा घेता का? तुमच्या एखाद्या नातलगाला किंवा परिचिताला तुम्ही तुमची चिंता करू देता का? असल्यास का? तुम्ही कधी मनोराज्यात विहरता तर कधी निराशेच्या खाईत कोसळता असे होते का? तुम्हाला अत्याधिक प्रेरित करणारा प्रभाव कोणता आहे? त्याचे कारण काय आहे? टाळता येण्यासारखा नकारात्मक किंवा उत्साहभंग करणारा प्रभाव तुम्ही सहन करता का? तुमच्या बाह्य रूपरंगाबाबत, दिसण्याबाबत निष्काळजी असता का? असल्यास कधी आणि का? तुमच्या अडचणींनी क्षुब्ध होण्याइतके महत्त्व त्यांना न देऊन तुम्ही त्यांनाच चिडवत अंगठा दाखवलाय का? जर तुम्ही तुमच्या वतीने इतरांना विचार करू देत असाल तर तुम्ही तुम्हाला स्वतःला कणाहीन क्षुद्र कीटक म्हणाल का? तुमच्या आंतरिक कैफाने तुमचा स्वभाव चिडचिडा आणि रागीट बनेपर्यंत तुम्ही आंतरिक शुद्धीकडे दुर्लक्ष करता का? टाळता येण्याजोग्या किती अडचणी तुम्हाला छळतात आणि तुम्ही त्यांना का सहन करता? मनावरचा ताण हलका करण्यासाठी तुम्ही मद्य, मादक पदार्थ किंवा सिगारेटचा आधार घेत असाल तर त्या गोष्टीऐवजी इच्छाशक्तीचा वापर का करीत नाही? तुम्हाला कोणी टाकून टोचून असल्यास कोणत्या कारणाने? तुमच्यासमोर एखादे निश्चित प्रमुख लक्ष्य आहे का? असल्यास ते काय आहे आणि त्याच्या प्राप्तीसाठी तुम्ही काय योजना बनवली आहे? 6 मूलभूत भयापैकी एखाद्या भयाने तुम्हाला छळले आहे असल्यास कोणत्या? इतरांच्या नकारात्मक प्रभावापासून स्वतःचा बचाव करण्याचा एखादा मार्ग तुमच्याजवळ आहे का? तुमचे मन सकारात्मक बनवण्यासाठी तुम्ही हेतुपूर्वक स्वयंसूचना पद्धतीचा वापर करता का? तुमच्या दृष्टीने जास्त मूल्यवान काय आहे? तुमच्या मालकीच्या भौतिक वस्तू की तुमच्या स्वतःच्या विचारांना नियंत्रणात ठेवण्याचा तुमचा हक्क? तुमच्या निर्णयाच्या विरोधात इतर तुमच्यावर त्यांचा प्रभाव पाडू शकता का? तुमच्या ज्ञानाच्या साठ्यात किंवा मनाच्या स्थितीत आज काही वाढ झाली आहे का? तुम्हाला दुःखी करणाऱ्या परिस्थितीचा तुम्ही धाडसाने सामना करता का? तुमच्या जबाबदाऱ्या झटकून टाकता, त्यांना बगल देता? तुमच्या सगळ्या चुका आणि अपयशांचे विश्लेषण करून त्यांच्यापासून धडा घेता का? की असे करणे तुमचे काम नाही असे तुम्हाला वाटते? तुमच्या सगळ्यात जास्त विनाशक अशा 3 दुर्बलता कोणत्या? त्या दूर करण्यासाठी तुम्ही काय करीत आहात? सहानुभूती मिळवण्यासाठी लोकांनी त्यांच्या काळज्या
तुमच्याकडे आणाव्यात म्हणून तुम्ही त्यांना प्रोत्साहन देता का? तुमच्या दैनंदिन अनुभवातून तुम्ही असे धडे किंवा प्रभाव घेता का की ज्यामुळे तुमच्या वैयक्तिक प्रगतीत वाढ होईल? तुमच्या उपस्थितीमुळे इतर लोकांवर नकारात्मक परिणाम होणार हे नक्कीच. असे होते का? इतरांच्या कोणत्या सवयीमुळे तुमची सर्वात जास्त चिडचिड होते? स्वतःची मते तुम्ही स्वतः बनवता की इतरांच्या प्रभावात येऊन ती बनतात? सगळ्या निराशावर्धक प्रभावांपासून तुमचे रक्षण करू शकेल अशी भक्कम मानसिक अवस्था निर्माण करायला तुम्ही शिकला आहात का? तुमचा व्यवसाय तुम्हाला श्रद्धा आणि आशेने प्रेरित करतो का? सगळ्या प्रकारच्या भयांपासून तुम्हाला मुक्त ठेवू शकेल अशा शक्तीची पुरेशी आध्यात्मिक ताकद तुमच्यात आहे याची तुम्हाला जाणीव आहे का? तुमचा धर्म तुमचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवायला मदत करतो का? इतरांच्या चिंता काळजात आपण सहभागी होणे हे आपले कर्तव्य आहे असे तुम्ही समजता का? असल्यास का? जर तुम्हाला हे पटते की ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी, तर तुमच्याकडे आकर्षित होणाऱ्या मित्राच्या अभ्यासावरून तुम्ही स्वतःविषयी काय शिकलात? तुम्ही ज्या लोकांशी अधिक जवळून जोडले आहात त्यांच्या आणि तुम्ही अनुभवत असलेल्या एखाद्या दुःखात काही संबंध असावा असे तुम्हाला वाटते का? असे शक्य आहे का की ज्या व्यक्तीला तुम्ही मित्र समजता तो खरे पाहता तुमच्या मनावर पडणाऱ्या त्याच्या नकारात्मक प्रभावामुळे तुमचा वाईटात वाईट शत्रू आहे? तुम्हाला कोण उपयोगी आहे आणि कोण घातक हे तुम्ही कशावरून ठरवता? तुमचे जिवलग मित्र किंवा ज्यांच्याशी तुमचे निकटचे संबंध आहे ते मानसिकरित्या तुमच्यापेक्षा वरचढ आहेत की तुमच्यापेक्षा निम्न दर्जाचे आहेत? रोजच्या 24 तासापैकी किती वेळ तुम्ही पुढील गोष्टीसाठी देता? अ. तुमचा व्यवसाय. ब. झोप. क. खेळ आणि मनोरंजन. ड. उपयुक्त ज्ञान मिळवणे. ई. केवळ निरर्थक. तुमच्या परिचितांपैकी कोण? अ. तुम्हाला जास्तीत जास्त प्रोत्साहन देतो. ब. तुम्हाला जास्तीत जास्त सावध करतो. क. तुम्हाला जास्तीत जास्त नाउमेद करतो. ड. जास्तीत जास्त इतर मार्गाने तुमच्या मदतीला येतो. तुमची सगळ्यात मोठी काळजी कोणती आहे? तुम्ही तिचे ओझे बाळगत आहात. जेव्हा तुम्हाला इतर लोक न मागता फुकटात सल्ला देतात तेव्हा त्यामागचे त्यांचा हेतू काय असावा याचा विचार न करता तो सल्ला मान्य करता. तुमची सर्वात जास्त उत्कट इच्छा काय आहे? ती तुम्हाला पूर्ण करावीशी वाटते. केवळ एका इच्छेसाठी तुम्ही तुमच्या इतर सगळ्या इच्छांना दुय्यम मानायला तयार आहात. ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही दररोज किती वेळ समर्पित करता? तुम्ही तुमचे मन पुन्हा पुन्हा बदलता असल्यास का? तुम्ही आरंभ केलेली गोष्ट सहसा पूर्ण करता का? इतरांचा व्यवसाय, पद, शिक्षण किंवा पैसा यामुळे तुम्ही सहज प्रभावित होता का? तुमच्याविषयी इतर लोक काय विचार करतात किंवा म्हणतात याचा तुमच्यावर सहज प्रभाव पडतो का? लोकांच्या सामाजिक किंवा आर्थिक प्रतिष्ठेमुळे त्यांच्याशी संबंध ठेवता. जिवंत असलेल्यांपैकी कोणती व्यक्ती तुम्हाला महान वाटते? ती तुमच्यापेक्षा कोणत्या प्रकारे वरचढ आहे? हे प्रश्न वाचण्यासाठी आणि त्यांची उत्तरे देण्यासाठी किती वेळ दिला आहे? जर तुम्ही या सगळ्या प्रश्नांची उत्तरे प्रामाणिकपणे खरीखुरी दिली असतील तर तुम्हाला स्वतःविषयी बहुसंख्य लोकांपेक्षा जास्त कळेल. प्रश्नांचा काळजीपूर्वक अभ्यास करा. दर आठवड्याला एकदा पुन्हा ते सोडवा. असे अनेक महिने करा. या प्रश्नांना सच्चेपणाने उत्तर देण्याच्या साध्या पद्धतीने तुम्हाला किती मूल्यवान आणि जास्तीचे ज्ञान मिळते हे पाहून तुम्ही आश्चर्याने थक्क व्हाल. जर काही प्रश्नांच्या उत्तरांबाबत तुम्हालाच खात्री वाटत नसेल तर तुम्हाला नीट ओळखत असणाऱ्या एखाद्याचा सल्ला घ्या. पण ही व्यक्ती अशी असावी जिचा उगाचच तुमची प्रशंसा करण्याचा हेतू नसावा. अशा लोकांच्या नजरेतून स्वतःकडे पहा. हा अनुभव विलक्षण असतो. तुमच्या विचारांशिवाय इतर सगळ्या गोष्टींवर तुमचे नियंत्रण असते. ज्ञात असलेल्या सगळ्या गोष्टींपैकी हे तथ्य खूप महत्त्वाचे आणि प्रेरणादायक आहे. त्यात आपले दैवी तत्त्व प्रतिबिंबित होते. तुमच्या नशिबावर ताबा मिळवायचे एकमेव साधन म्हणजे हा दैवी विशेषाधिकार. जर तुम्हाला तुमच्या मनावर नियंत्रण ठेवण्यात अपयश आले तर तुम्ही कशावरच नियंत्रण ठेवू शकणार नाही याची खात्री बाळगा.
तुम्हाला तुमच्या मालकीच्या गोष्टींबद्दल बेफिकीर राहायचे असेल तर हा निष्काळजीपणा केवळ भौतिक गोष्टींपुरता मर्यादित असू द्या. तुमचे मन तुमच्या आध्यात्मिक मालमत्ता असते. तिचे रक्षण करा आणि तिच्या दिव्यत्वाचा आदर राखून तिचा वापर काळजीपूर्वक करा. त्यासाठीच तर तुम्हाला इच्छाशक्तीची देणगी दिलेली असते. दुर्दैवाने जे महत्त्व हेतुपूर्वक किंवा अज्ञानाने इतरांच्या मनात नकारात्मक सूचनांचे विष पेरतात, त्यांच्याविरुद्ध कोणतीच कायदेशीर कारवाई करून संरक्षण मिळवता येत नाही. खरे तर या प्रकारच्या विध्वंसाला कायद्यानुसार मोठा दंड करायला हवा, कारण त्यामुळे एखाद्याची अशा भौतिक वस्तू प्राप्त करण्याची संधी हिरावून घेतली जाते, ज्या वस्तूंना कायद्याचे रक्षण लाभते. नकारात्मक विचारांच्या लोकांनी थॉमस एडिसन यांना हे पटवायचा आटोकाट प्रयत्न केला की ते मानवी आवाजांची नोंद करून तो पुन्हा निर्माण करण्याची मशीन शोधू शकत नाहीत. ते म्हणायचे, कारण आतापर्यंत अशा मशीनचा शोध कोणीच लावू शकलेला नाही. एडिसनने त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही, कारण त्यांना माहीत होते, मन ज्या गोष्टीवर विश्वास ठेवील आणि तिला धारण करील त्या वस्तूला मन निर्माण करू शकते. शिवाय त्यांना हेही माहीत होते की ज्ञान ही अशी गोष्ट आहे ज्यामुळे त्यांना इतर सामान्यांच्या कळपापासून वेगळे करून उंचावर नेले आहे. जेव्हा F.W. वूलवर्थने कोणतीही गोष्टी 5 आणि 10 सेंटला मिळेल असे स्टोअर उघडायचे ठरवले, तेव्हा नकारात्मक विचारांच्या लोकांनी त्याला प्रेमाचा सल्ला दिला की त्याच्या या प्रयत्नामुळे त्याला भिकेला लागावे लागेल. वूलवर्थने त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. त्याला ठाऊक होते की त्याच्या योजनांचा श्रद्धेचा पाठबळ असेल तर कोणतीही तर्कशुद्ध गोष्ट तो करू शकतो. इतरांच्या नकारात्मक सूचना मनातून हद्दपार करण्याचा अधिकार गाजवून त्याने जगाचे डोळे दिपतील इतकी संपत्ती कमावली. जॉर्ज वॉशिंग्टनला अशाच नकारात्मक लोकांनी सांगितले की ब्रिटिश साम्राज्याच्या विस्तृत व परम शक्तिशाली बळासमोर तो जिंकेल अशी आशा ठेवण्यात काहीच अर्थ नाही, पण त्याने श्रद्धेवर विसंबून राहण्याचा आपला दैवी हक्क गाजवला. जेव्हा हेन्री फोर्डने डेट्रॉईटच्या सडकेवर त्यांचे ओबडधोबड रचनाचे पहिले स्वयंचलित वाहन आणले, तेव्हा त्याच्यावर तुच्छतेने हसणाऱ्यांची, त्याचा उपहास करणाऱ्यांची संख्या कमी नव्हती. काहींच्या मते ही वस्तू कधीच चलनात आणता येणार नाही. काहींनी सांगितले, या विचित्र वस्तूंवर कोणीही पैसा खर्च करणार नाही. फोर्डचे उत्तर होते, मी भरोशाला पात्र ठरणाऱ्या मोटारगाड्यांनी जगाला वेढून घेईन. आणि त्यांनी ते करून दाखवले. आपल्या अनुमानावर विश्वास ठेवण्याच्या त्यांच्या निर्णयाने त्यांनी खोऱ्याने इतकी संपत्ती ओढून आणली की जी त्यांच्या येणाऱ्या 5 पिढ्यांनी खर्च करूनही ती संपणार नव्हती. हेन्री फोर्डचा उल्लेख वारंवार केला जात आहे. याचे कारण असे आहे की एखाद्याने आपल्या मनाप्रमाणे वागायचे ठरवले आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याची त्याची इच्छाशक्ती असेल तर तो काय सिद्धी प्राप्त करू शकतो याचे ते एक ज्वलंत उदाहरण आहे. मला कधीच संधीच मिळाली नाही या वापरून गुळगुळीत झालेल्या सबबीच्या पायावरचे हे उदाहरण घाव घालते. फोर्डना ही अशी संधी मिळाली नव्हती. उलट त्यांनी संधी निर्माण केली आणि त्या संधीने त्यांना कुबेरापेक्षा जास्त धन मिळवून देईपर्यंत चिकाटी सोडली नाही. स्वयंशिस्तीने आणि सवयीने मनोनियमन चालता येते. कोणतीच अदलीमधली तडजोड नसते. मनाला नियमनात आणण्याची सगळ्यात जास्त व्यवहार्य पद्धत म्हणजे त्याला एका निश्चित उद्देशात व्यग्र करून ठेवणे. अर्थात या उद्देशाला एका चांगल्या योजनेचा आधार हवा हे मात्र खरे. ज्यांनी डोळ्यात भरण्याजोगे देदीप्यमान यश मिळवले आहे त्यांच्या जीवनाचा अभ्यास केला तर तुम्हाला दिसून येईल की त्यांच्या मनावर ताबा होता. इतकेच नव्हे तर त्यांनी मनावर नियंत्रण गाजवले आणि त्याला एका निश्चित ध्येयाच्या प्राप्तीसाठी दिशेने वळवले. अशा मनोनियंत्रणाखेरीज यश शक्य होत नाही. 55. प्रसिद्ध सबबी. यश मिळवून न शकणाऱ्यांमध्ये एक समान गुणधर्म असतो. त्यांना अपयशाची सगळी कारणे माहीत असतात आणि त्यांना यश काय मिळू शकले नाही याचे स्पष्टीकरण देणारे त्यांच्या मते अत्यंत वजनदार कारण असते, सबब असते.
या सबबीपैकी काही चतुराईच्या आहेत आणि काहीमध्ये त्यांचा सत्याचा अंश असल्यामुळे त्यांना ग्राह्य धरायला हव्यात. पण पैशांची जागा कोणतीच सबब घेऊ शकेल? जगाला फक्त एकच गोष्ट जाणून घेण्यात अभिरुची असते, ती म्हणजे तुम्हाला यश मिळाले. चारित्र्य विश्लेषकांनी सर्वसाधारणपणे वापरल्या जाणाऱ्या सबबींची यादी तयार केली आहे. ही यादी वाचत असताना तुम्ही स्वतःचे काळजीपूर्वक परीक्षण करा आणि ठरवा की यांच्यापैकी तुम्ही किती सबबींचा आधार घेता. हेही विसरू नका की या पुस्तकातील तत्त्वप्रणालीने त्या सगळ्या सबबींना बाद केले आहे, रद्द केले आहे. 1. मला पत्नी आणि कुटुंब असते तर. 2. मला पुरेसा वशिला लावता आला असता तर. 3. माझ्याजवळ पैसे असते तर. 4. मला चांगले शिक्षण घेता आले असते तर. 5. मला नोकरी मिळाली असती तर. 6. माझे स्वास्थ्य चांगले असते तर. 7. मला वेळ मिळाला असता तर. 8. वेळ चांगली असती तर. 9. मला इतर लोकांनी समजून घेतले असते तर. 10. माझ्या भोवतालची परिस्थिती वेगळी असती तर. 11. मला माझे जीवन पुन्हा एकदा जगता आले तर. 12. ते काहीही म्हणत मी घाबरलो नसतो तर. 13. मला एखादी संधी देण्यात आली असती तर. 14. मला आता एक संधी मिळाली तर. 15. जर इतरांना माझ्याविषयी असे वाटत नसते तर. 16. मला थांबवणारे काहीही घडले नसते तर. 17. मी तरुण असतो तर. 18. मी श्रीमंत आईबापांच्या पोटी जन्मलो असतो तर. 19. मला हवे ते करू शकलो असतो तर. 20. मला योग्य लोक भेटले असते तर. 21. काही लोकांमध्ये आहे अशी प्रतिभा माझ्यात असती तर. 22. मी माझे म्हणणे ठामपणे मांडू शकलो असतो तर. 23. मी भूतकाळातील संधीचा फायदा घेतला असता तर. 24. लोकांनी मला संतापायला लावले नसते तर. 25. मला घराकडे आणि मुलाकडे लक्ष द्यावे लागले नसते तर. 26. मी थोडे पैसे वाचवू शकलो असतो तर. 27. माझ्या वरिष्ठांनी माझे कौतुक केले असते तर. 28. मला मदत करणारा कोणी तरी असता तर. 29. मी मोठ्या शहरात राहत असतो तर. 30. माझ्या कुटुंबाने मला समजून घेतले असते तर. 31. मला नुकतीच सुरुवात करता आली असती तर. 32. मी मोकळा असतो तर. 33. माझे व्यक्तिमत्व इतर लोकांसारखे असते तर. 34. मी इतका लट्ट नसतो तर. 35. माझ्यातील प्रतिभा वेळीच कळाली असती तर. 36. मला फक्त एखादी संधी मिळाली असती तर. 37. मी कर्जमुक्त होऊन शकलो असतो तर. 38. मी अपयशी झालो नसतो तर. 39. मला कळाले असते की कसे तर. 40. प्रत्येक जणाने मला विरोध केला नसता तर. 41. मला इतक्या काळज्या नसत्या तर. 42. माझा विवाह योग्य व्यक्तीशी झाला असता तर. 43. लोक इतके मूर्ख नसते तर. 44. माझे कुटुंब इतका वायफळ खर्च करणारे नसते तर. 45. मला माझ्याविषयी खात्री असती तर. 46. माझ्या नशिबाचे फासे उलटे पडले नसते तर. 47. माझा जन्म वाईट ग्रहांच्या प्रभावात झाला नसता तर. 48. जर जे घडायचे ते घडणारच खरे नसते तर. 49. मला इतके कष्ट करावे लागले नसते तर. 50. मी माझे पैसे घालवले नसते तर. 51. मी वेगळ्या वस्तीत राहत असतो तर. 52. मला भूतकाळ नसता तर. 53. मला माझा स्वतःचा व्यवसाय असता तर. 54. इतर लोक माझं ऐकत असते तर. 55. जर या सगळ्यापेक्षा मोठा आहे. मी जसा आहे तसा स्वतःकडे पाहण्याचे धाडस करू शकलो असतो तर. माझ्यात काय दोष आहे हे शोधून तो दूर करू शकलो असतो. मग मला माझ्या चुकींपासून फायदा करून घेता आला असता आणि इतरांच्या अनुभवापासून शिकता आले असते. मी जाणतो की माझ्यात काही चूक आहे नसता मी आता जिथे असायला हवा होतो तिथे नसतो. माझ्या कुटुंबात दुर्बलताचे
विश्लेषण करण्यात मी बराच वेळ वाया घालवला आहे आणि त्यांच्याविषयी नाना सबबी पुढे करून माझ्या उणिवांना दूर करण्यासाठी केवळ कमी वेळ देतो. अपयशासाठी एकापेक्षा एक सबबी पुरवणे ही सवय मानवजाती इतकी जुनी आहे आणि यशासाठी तितकी घातक आहे. लोक त्यांच्या आवडत्या सबबींचा त्याग का करीत नाहीत? या प्रश्नाचे उत्तर उघड आहे. ते त्यांच्या सबबींना सोडत नाहीत, कारण त्या त्यांनीच निर्माण केलेल्या असतात. सबब म्हणजे व्यक्तीच्या कल्पनाशक्तीचे मूल असते आणि आपल्या अशा मानसपुत्राचा बचाव करणे हा मानवी स्वभावच असतो. सबबी पुढे करणे ही खोलवर रुतलेली सवय आहे. सवयीत खंड पाडणे अवघड असते. विशेषतः जेव्हा तुम्ही जे केले आहे त्याचे त्या समर्थन करीत असतात तेव्हा तर ते तसे करणे फार जड जाते. प्लेटोने ही गोष्ट मनात बाळगूनच सांगितले आहे की पहिला आणि उत्तम विजय म्हणजे स्वतःला जिंकणे. सगळ्यात अधम आणि लाजिरवाणी गोष्ट म्हणजे स्वतःद्वारे जिंकले जाणे. दुसऱ्या एका तत्त्वज्ञानाने याच आशयाने म्हटले आहे, जेव्हा मला आढळून आले की मी इतरांमध्ये पाहत असलेला अधिकतर गलिच्छपणा म्हणजे दुसरे काही नसून केवळ माझ्याच स्वतःच्या स्वभावाचे प्रतिबिंब होते, तेव्हा माझ्या आश्चर्याला पारावर उरला नाही. ॲल्बर्ट हब्बार्ड म्हणतात, मला या गोष्टीचे नेहमीच अनाकलनीय कोडे पडते की लोक आपल्या दुर्बलतांना झाकण्यासाठी सबबी तयार करून स्वतःलाच हेतुपूर्वक मूर्ख बनवण्यात इतका वेळ का घालवतात? या वेळेचा उपयोग वेगळ्या रीतीने केला तर दुर्बलता दूर करायला तो पुरेसा असतो. मग कोणत्याही सबबीचा गरज उरणार नाही. तुमचा निरोप घेताना मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो की जीवन म्हणजे बुद्धिबळाचा डाव असतो. तुमच्या समोर बसलेला खेळाडू असतो काळ. जर तुम्ही पुढची चाल खेळण्यास घुटमळला किंवा तत्परतेने योग्य चाल खेळण्याकडे दुर्लक्ष केले तर काळ तुमची प्यादी पटावरून दूर करील. लक्षात असू द्या की तुम्ही अशा जोडीदारासोबत खेळत आहात ज्याला अनिर्णय सहन होत नाही. जीवनाकडून तुम्हाला जे हवे आहे ते देण्यासाठी जीवनाला भाग न पाडण्याविषयी आधी तुमच्याकडे एखादी तर्कशुद्ध सबब असेलही तरी ती सबब आता रद्द ठरवली गेली आहे, कारण जीवनाने उदार हस्ते दिलेल्या संपत्तीच्या गुहेचे दार उघडण्याची गुरुकिल्ली आता तुमच्या हातात आली आहे. ही गुरुकिल्ली अमूर्त आहे. तिला न स्पर्श करता येते ना पाहता येते, पण ती अत्यंत शक्तिशाली आहे. एका स्वरूपाच्या संपत्ती प्राप्तीची ज्वलंत अभिलाषा मनात बाळगण्याचा तुम्हाला हक्क आहे. या किल्लीच्या वापराबद्दल काहीही दंड नाही, पण जर तिचा वापर केला नाही तर मात्र त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. ती किंमत आहे अपयश. जर या किल्लीचा वापर केला तर विस्मयाने थक्क करणारे बक्षिसे मिळतात. जो स्वतःवर विजय मिळवतो आणि त्याला हवे ते देण्यासाठी जीवनाला भाग पाडतो तेव्हा त्याला मिळणारे अपार समाधान हे ते बक्षीस आहे. हे बक्षीस प्रयत्न करण्यालायक आहे. तुम्ही प्रारंभ तर करा, म्हणजे आपोआप ते तुम्हाला पटेल. ज्याला कधीच विसरता येणार नाही असा इमर्सन म्हणतो, आपण जोडले गेलेलो असू तर आपण भेटू. शेवटी मी त्याचाच एक विचार उसना घेतो आणि म्हणतो, जर आपण जोडले गेलेलो असू तर आपण या पुस्तकाद्वारे भेटलो आहोत. धन्यवाद.